दोघाला पण जास्त मजा येते. पुढचा प्रश्न, बाईच्या अंगामध्ये सर्वात जास्त गरम अंग कोणते असते? उत्तर आहे बाईची खालची भीड गरम असते. पुढचा प्रश्न, बाईला जास्त वेळ करण्यासाठी काय केले पाहिजे? उत्तर, शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवले पाहिजे. पुढचा प्रश्न, बारीक कंबर असलेल्या बाईवर बाबूराव का उडतो? उत्तर, कारण त्याला योग्य आणि फिट वाटते म्हणून उडवतो. पुढचा प्रश्न, कार्यक्रम चालू असताना आत पाणी पडल्यावर बाईला कसं वाटतं? उत्तर, त्यांच्या शरीरात गोड संवेदना निर्माण होत असतात आणि त्यांना मजा येते. पुढचा प्रश्न, बाई पालथी पडून किस केव्हा देते? उत्तर आहे खूप उतावळी झाल्यावर. पुढचा प्रश्न, बाईला कोणत्या वर्षानंतर करावीच लागते? उत्तर, 25 वर्षानंतर करावीच लागते. पुढचा प्रश्न, बाईला मागून जास्त केले तर काय होते? उत्तर, तिचा मागचा होल मोठा होतो. पुढचा प्रश्न, बाईला तेल लावून कार्यक्रम केल्यावर कोणाला जास्त आनंद मिळतो? उत्तर, दोघांनाही जास्त आनंद मिळतो पण पुरुषांना थोडा जास्त मिळतो. पुढचा प्रश्न, बाईला कमी जोर लावून कार्यक्रम केल्यास काय होते? उत्तर, आत घुसताना अडथळा येतो आणि कमी मजा येते. पुढचा प्रश्न, कार्यक्रम करत असताना तिची चिमणी ओली नसली तर काय होते? उत्तर, आतमध्ये जाण्यास अडथळा येत असतो आणि थोडाफार त्रास होत असतो. शेवटचा प्रश्न, तुमच्यासाठी तिची चिमणी ओली करण्यासाठी काय करावे? याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब फॉलो करा. पेजला नक्की भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तर भेटूया लवकरच. धन्यवाद. बाय बाय.